तिकडे ठाकरे एकत्रित आल्यानंतर शिंदे हे भूमिका जाहीर करणार असल्याचं कळतंय। उद्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा जाहीर मेळावा होतोय। आगामी निवडणुकीच्या दृष्टीने शिंदेंनी सध्या तयारी सुरू केली आहे। पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात शिंदे नेमकं काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आहेत। अक्षय, ठाकरे एकत्रित आल्यानंतर मग शिंदे भूमिका जाहीर करणार असल्याचं कळतंय। एकूणच आपण बघतोय की सध्या दोन ठाकरे अर्थात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित एका मंचावर मराठीच्या मुद्द्यासाठी आले होते आणि यानंतर मराठी विषयावरून सामाजिक आणि राजकीय परिस्थिती या ठिकाणी काहीशी बदलतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। काही आंदोलनं मराठीच्या संदर्भात झाले। यासोबतच जरी राज ठाकरे यांनी राजकीय भूमिका त्याची जाहीर केली नसली तरी आंदोलनाच्या माध्यमातून दोन ठाकरेंचे जे पक्ष आहेत ते एकाच मंचावर बघायला मिळाले होते। आणि या सगळ्यात आता हे एकत्र आल्यानंतर एकनाथ शिंदे यांची राजकीय भूमिका काय आहे, ते पदाधिकाऱ्यांना या सगळ्या संदर्भात काय मार्गदर्शन करतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि तीच त्यांची जी भूमिका, ज्या भूमिकेसंदर्भात पदाधिकाऱ्यांना देखील आतुरता आहे, ती भूमिका उद्या ते त्यांच्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये जाहीर करणार आहे। उद्या त्यांच्या पक्षाचा दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह येथे मेळावा पार पडतोय, पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडतोय। आगामी होऊ घातलेल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असेल, या पार्श्वभूमीवर आणि पक्ष संघटनेच्या पार्श्वभूमीवर हा अत्यंत महत्त्वाचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडतोय। या मेळाव्यात प्रमुख वक्ते, प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे असणार आहे। त्यांच्या माध्यमातून आता जे काय नेमकं काय भाष्य केलं जातं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण मात्र एकूणच सध्या गेल्या काही दिवसांपासून जी राज्यातली परिस्थिती झालेली आहे, दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यावर त्यावरती एकनाथ शिंदे भाष्य करण्याची शक्यता नाकारता येत नाही। निश्चितच अक्षय, त्यामुळे आपलं लक्ष या उद्या होणाऱ्या मेळाव्याकडे असेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।